नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. काही दिवसापूर्वी मला एक क्लायंट ऑफिसमध्ये भेटायला आलेले आणि त्यांनी 33 वर्ष सर्व्हिस केली होती आणि आज त्यांच्याकडे काहीही अमाऊंट शिल्लक नव्हती. अशी त्यांची ही स्टोरी आहे आणि ती स्टोरी मला ते सांगत होते आणि त्या स्टोरीवरती आजचा हा पूर्ण व्हिडिओ असणार आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर जसं व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं की मला ते क्लायंट ऑफिसमध्ये भेटायला आलेले आणि त्यांनी मला सांगितलं की सर, मी एका चांगल्या कंपनीमध्ये कामाला होतो. 33 वर्ष सर्व्हिस कंप्लीट केल्यानंतर मी रिटायर्ड झालो आणि रिटायरमेंटनंतर मला एक फंड मिळाला, ज्याला आपण प्रॉव्हिडंट फंड किंवा PF म्हणतो, तो फंड मिळाला. पण माझ्या मुलाला एक मोठं घर विकत घ्यायचं होतं आणि त्याला पैशांची कमतरता होती किंवा पैशांची गरज होती. तर त्यावेळेस मी माझं जो काही PF जमा झाला होता तो फंड मी त्याला दिला आणि त्याने ते घर विकत घेतलं. पण यानंतर आता जे काही माझं रोजचा जो डेली एक्सपेन्सेस आहेत किंवा जो काही खर्च आहे ना, तो कशावरती चालू आहे तर माझ्या पेन्शनवरती चालू आहे. पण 33 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर आता जेव्हा मी रिटायर झालो आहे ना, तर त्यावेळेस ना रिटायरमेंटच्या अगोदर माझ्या मुलांनी मला काही सांगितलं नव्हतं की त्याला घर विकत घ्यायचं किंवा काही, तोपर्यंत काही प्लॅन नव्हता. पण माझ्या रिटायरमेंटच्या काही महिन्यांअगोदर हा प्लॅन तयार झाला आणि त्याने घर विकत घेतलं. आता मुलाला नाही म्हणू तर शकत नाही, त्यामुळे त्याला EMIचं बर्डन होऊ नये, ह्या सगळ्या गोष्टी होऊ नयेत म्हणून माझ्या मिसेससुद्धा माझ्या मागे लागल्या की आपण त्याला आपला जो काही PF जमा होणार आहे तो त्याला देऊयात, म्हणजे तो घर विकत घेऊ शकेल, EMI त्याला लागणार नाही आणि पुढे तो व्यवस्थितपणे त्याचं घर वगैरे सगळं सांभाळू शकेल. तर ते बोलले की ठीक आहे, मग आपण त्यांना PF देऊन टाकूयात. तर मी PF दिला, अशी ही गोष्ट झाली. पण ह्या 33 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये जेव्हा माझी शेवटचे काही महिने राहिले होते ना, त्यावेळेस माझ्या मनामध्ये खूप काही गोष्टींचं वादळ चालू होतं की या 33 वर्षामध्ये ज्या ज्या गोष्टी मला करायला भेटल्या नाही ना, त्या गोष्टी मला करायच्या होत्या आणि माझ्याकडे एक चांगली रक्कमसुद्धा होती आणि ह्या रकमेतनं मी काही ठरवलं होतं की मला हे करायचं आहे, हे करायचं आहे, हे करायचं आहे. पण मुलासमोर ह्या सगळ्या गोष्टी मला त्यागाव्या लागल्या आणि त्याला ते पैसे द्यावे लागलेत. तर त्यांची ही स्टोरी ऐकल्यानंतर मला असं जाणवलं की ही फक्त काही त्यांची एकट्याची स्टोरी नाही आहे. आज भारतातले जे काही लोक रिटायर्ड होतात आहेत, मॅक्झिमम लोक, मी सगळीच लोकं असं म्हणत नाही, मॅक्झिमम लोकांच्या बाबतीत हेच होतं की ते रिटायर्ड होतात, त्यांना एक PF अमाऊंट मिळते आणि तो PF त्यांच्या मुलांसाठी त्यांना द्यावा लागतो. एकतर मुलांच्या शिक्षणासाठी द्यावा लागतो, त्यांना काहीतरी घर विकत घ्यायचं आहे त्याच्यासाठी घ्यावा लागतो, किंवा गाडी विकत घ्यायची आहे, बंगला विकत घ्यायचा आहे, गावी एखादं मोठं घर बांधायचं आहे, वगैरे वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टींसाठी तेच पैसे खर्च होतात. म्हणजे ज्या माणसाने त्याचं संपूर्ण आयुष्य, जेव्हापासून तो नोकरीला लागला तेव्हा त्याने त्याच्या आईवडिलांना ते पैसे दिले, त्याच्यानंतर त्याचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर संसार उभा करण्यासाठी त्याने सर्वस्व अर्पण केलं. बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागतो लग्न झाल्यानंतर, कारण की मुलांचं शिक्षण असतं. मग एखाद्या वेळेस जर मला बाईक विकत घ्यायची आहे तर बाईक विकत घेता येत नाही, कारण की मुलांचं शिक्षण आहे पुढे, हा विचार मनात असतो आणि मग ते टाळलं जातं. तर अशा कित्येक साऱ्या इच्छा ज्या असतात ना, त्या मारल्या जातात आणि कुठेतरी जाऊन नंतर रिटायरमेंटच्या एजला असं वाटतं की आता मुलं सेटल झाल्यानंतर तरी आपण आपलं आयुष्य जगूयात. ज्या गोष्टी आपल्याला तरुणपणामध्ये करता नाही आल्या ना, त्या आता उतारपणामध्ये करूयात आणि जग फिरूयात. बऱ्याच लोकांना फिरण्याची आवड असते की आज इथे जाऊयात, तिथे जाऊयात, याच्याकडे जाऊयात, त्याच्याकडे जाऊयात, लेकीकडे जाऊयात, नातवंडांबरोबर वेळ घालूयात. अशा कितीतरी इच्छा असतात आणि त्या इच्छाच कंप्लीट होत नाहीत, कारण की पैसे राहतच नाहीत. शेवटी जेव्हा फंड तयार होतो, जो काही फंड मिळतो, तो फंड पुढच्या फक्त 4-5 महिन्यामध्ये किंवा एका वर्षामध्ये ना संपून जातो. कारण की प्रत्येकाच्या काही ना काही अपेक्षा असतात ना. मोठ्या मुलाला गाडी विकत घ्यायची आहे, त्याला पैसे दिले. छोट्या मुलाला कम्प्युटर घ्यायचा आहे, काही सेटअप लावायचा आहे, नवीन बिझनेस सुरू करायचे आहे, त्याला पैसे दिले. मुलीला काहीतरी, कारण की दोघा मुलांना तर दिलेलं आहे, म्हणजे मुलीला पण काहीतरी द्यायला हवं, मग तिला काहीतरी घेऊन द्यायचं. मग यामध्ये पैसे काही उरतच नाहीत ना, शेवटी काहीच राहत नाही. आणि मग त्यावेळेस पश्चाताप होतो की आपण खरं तर काहीतरी इन्व्हेस्टमेंट करून ठेवायला हवी होती आपल्या रिटायरमेंटसाठी. कारण की PF हा अशी गोष्ट आहे ना, ज्याच्यावरती तुम्ही कामाला लागल्यापासून आणि जेव्हा तुमची रिटायरमेंटची न्यूज येते ना की 5 वर्षानंतर, 4 वर्षानंतर, 2 वर्षानंतर रिटायर होणार आहात तुम्ही, तर त्या दिवसापासून सगळ्यांच्या डोळ्यामध्ये हा तुमचा PF दिसत असतो आणि त्यामुळेच ही सगळी लोकं त्या PFसाठी प्लॅनिंग करून ठेवतात की काय काय घेणार पप्पा रिटायर झाल्यानंतर, याचा विचार त्यांचा ऑलरेडी ठरलेला असतो आणि तुमच्या विचाराचा तर कोणी विचारच करत नाही. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे
ह्या पी एफमधल्या पैशांचं तुम्ही तुमच्यासाठी काय करणार आहात हे कोणीच विचारत नाही. आणि अशाच सगळ्या लोकांच्या बाबतच्या स्टोरी आहेत जे लोक मला इथे भेटायला येतात त्यांच्याबद्दल. आता मी हे का सांगतो आहे, तर आता मी हे अशासाठी सांगतो आहे की ज्या लोकांचं वय अजूनही 35 आहे, 40 आहे, 50 आहे आणि त्यांच्याकडे उरलेले काही वर्ष शिल्लक आहेत, 15 वर्ष सर्व्हिसचे बाकी आहेत, 20 वर्ष बाकी आहेत, 10 वर्ष बाकी आहेत, तर त्यांच्याकडे अजूनही वेळ आहे की त्यांनी त्यांचा एक रिटायरमेंट प्लॅनिंग करावी. भले जो काही फंड येईल, पी एफ येईल, तो मुलांना देऊन टाकू देत, पण त्या व्यतिरिक्त तरी आपल्याकडे एक चांगला फंड तयार असणं गरजेचं आहे. जर तो नसेल तर मग भविष्यामध्ये ज्या इच्छा आपल्या राहिलेल्या आहेत ना, त्या इच्छा पूर्ण करता येणार नाही, कारण की आपल्याकडे पैसेच नसणार. कारण की पेन्शनवरती नाही काही करू शकत, जास्त काही गोष्टी नाही पॉसिबल होत आहेत, कारण की त्या पेन्शनमध्ये सुद्धा आहेत ना बऱ्याच लोकांचे वाटे ऑलरेडी ठरलेले असतात. आपल्या हातामध्ये तसं काही शिल्लक राहत नाही. म्हणूनच एक चांगला फंड तयार करायला हवा. आणि त्यासाठी आहे ना आत्तापासूनच, जर तुमच्याकडे उरलेले 10 वर्ष असतील, 15 वर्ष असतील ना, तर आत्तापासूनच इन्व्हेस्टमेंटचा विचार करा. मी त्या सरांशी बोलताना विचारलं की सर तुमची लास्ट सॅलरी किती होती, तर ते म्हणाले की माझी लास्ट सॅलरी जेव्हा ते रिटायर झाले त्यावेळेस माझी 45,000 ते 50,000 रुपयाच्या आसपास सॅलरी होती. मला तेवढा इन हँड पैसे येत होते. आता या फंडमधून जर त्यांनी काही अमाऊंटची SIP अगोदरपासून जर सुरू करून ठेवली असती ना, तर आज 33 वर्षामध्ये, मी म्हणत नाही की 33 वर्ष त्यांनी SIP करावी, पण उरलेल्या 20 वर्षामध्ये किंवा 15 वर्षामध्ये जरी त्यांनी 5,000 रुपयाची SIP केली असती ना, तर ते पैसे आज खूप मोठी व्हॅल्यू क्रिएट केली असती त्या पैशांनी. आणि आज ते पैसे त्यांच्या हक्काचे असते. म्हणजे घरातल्यांनी सांगू देत की तुमचा PF घ्या, हे घ्या, ह्या, पण हे जे काही पैसे आहेत ना, हे त्यांना तुम्ही सांगू शकला असतात की हे मला पाहिजेत आणि याच्यासाठी मी हे प्लॅनिंग केलं होतं 20 वर्षापासून आणि ह्या इच्छा माझ्या आहेत ज्या मला पूर्ण करायच्या आहेत आणि त्याच्यासाठी हे पैसे मी जमा केलेले आहेत, हे तुम्ही सांगू शकाल. त्यासाठी आत्तापासून इन्व्हेस्टमेंट आणि प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. बरेच लोक खूप साऱ्या गोष्टी प्लॅन करतात ज्यांची तर खरं काही गरज नाही आहेत. म्हणजे कुठेतरी ॲब्रॉडला फिरायला जायचं आहे त्याच्यासाठी प्लॅनिंग करतात. पुढच्या 2-3 वर्षापासून, म्हणजे 2-3 वर्षापासून पैसे जमायला सुरुवात करतात आणि जे काही पैसे जमा झालेत तिथून मग फिरायला जातात. काहीतरी बाईक विकत घ्यायची आहे किंवा मुलाला गिफ्ट करायचं आहे, एखादी कार वगैरे, त्यासाठी प्लॅनिंग करतात. गावी घर बांधायचं आहे त्यासाठी प्लॅनिंग करतात. पण कुठेही कोणताही व्यक्ती हा रिटायरमेंट प्लॅनिंगबद्दल विचारच करत नाही. त्याला असं वाटतं की काय रिटायरमेंट प्लॅनिंग, आमची मुलं आहेत ना, आम्हाला आमची मुलं सांभाळतील, ते खायला प्यायला घालतील. खायला प्यायला तर सगळेच घालतील. मी म्हणत नाही आहे की तुमची मुलं तुम्हाला सांभाळणार नाहीत, सांभाळतील. पण ज्या गोष्टी राहिल्यात ना अपूर्ण, त्या पूर्ण करता येतील जर तुम्ही अशा प्रकारे प्लॅनिंग केली तर. कारण की माणसाचं जीवन हे एकदाच आहे. एकदाच सगळ्या गोष्टी आपल्याला उपभोगायच्या आहेत. आपल्याला जे काही आपल्या इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. बऱ्याच अशा इच्छा फक्त तुमच्याच नाही, तुमच्या वाईफच्यासुद्धा राहिलेल्या असतील. तिला पण असं वाटत असेल की कुठेतरी फिरायला जायला हवं होतं, इथे जायला हवं होतं, हे करायला हवं होतं, ही दागिना मला असायला हवा होता. कारण बहुतेक लोकांच्या घरामध्ये मी असं पाहिलं आहे की त्यांना त्यांच्या मुलांचं हायर एज्युकेशनसाठी आहे ना त्यांचे स्वतःचे दागिनेसुद्धा विकावे लागले. मग दागिने विकल्यानंतर काही मुलं नोकरीला लागल्यानंतर ते परत करून देत नाहीत. खूप कमी असतील असे की जे आईवडिलांसाठी दागिने बनवतात. ते असं काही करत नाहीत. ते गेले परत होत नाहीत. पण ते परत तुम्ही तिला मिळवून देऊ शकता जर तुमच्याकडे पैसे असतील तर. कारण की तुम्हीच करू शकाल, मुलं नाही करत ह्या गोष्टी. जर म्हणजे बऱ्याच लोकांना हे कटू वाटेल पण हे सत्य आहे. मी बऱ्याच लोकांशी भेटतो, बऱ्याच लोकांशी बोलतो, त्यावेळेस त्यांचे जे अनुभव असतात ना ते जवळून पाहतो मी, त्यामुळे मला ह्या गोष्टी सांगता येतात तुम्हाला. बऱ्याच लोकांना वाटेल की काय ह्या सगळ्या गोष्टी अशा इमोशनल करून सांगितल्या जातात आणि मग आपल्याला सांगतात, शेवटी फिरून एकाच ठिकाणी येतात की इन्व्हेस्टमेंट करा, म्युच्युअल फंडमध्ये SIP करा, अशी जर SIP केली तर एवढे पैसे होतील. ही सगळी रिकामी कामं हे करत असतात. पण ॲक्च्युअलमध्ये तसं नाही आहे. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा मी पर्सनली ज्यावेळेस ते भेटतो त्या लोकांना ना, त्यावेळेस त्यांचं जे मनातलं दुःख आहे ना ते कळून येतं. आणि ते तुमच्याबाबत होऊ नये यासाठी ह्या गोष्टी मी कळकळीने तुम्हाला सांगत असतो की खूप मोठी अमाऊंट नाही, मी तर म्हणेल की काहीच नाही. जेवढं तुम्हाला शक्य होईल, जेवढी कमीत कमी अमाऊंट, जेवढी कमीत कमी रुपये तुम्हाला शक्य होतील ना, तेवढ्या अमाऊंटचे SIP सुरू करा. पुढच्या 15 वर्षापर्यंत कंटिन्यू चालू ठेवा. आणि जो काही फंड असेल ना तो तुमचा असेल, भले तो किती पण असो. लोक म्हणतील की काय होणार आहे, अरे पण काही नसताना सुद्धा ती काहीतरी अमाऊंटची आहे ना खूप मोठी व्हॅल्यू आहे. ज्या वेळेस तुम्हाला पैशांची गरज असेल ना त्यावेळेस हे छोटेसे पैसेसुद्धा तुम्हाला खूप मोठे वाटतील. आणि हेच करणं खूप गरजेचं आहे. आणि हेच मला तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून सांगायचं आहे की जी त्यांनी चूक केली आहे ना ती तुम्ही चूक करू नका, किंवा जी अनेकांनी चूक केली आहे ना ती चूक तुम्ही करू नका. तर जे लोक रिटायर्ड झालेत ना
एखाद्या कुठल्या तरी सिनियर सिटीजनच्या ग्रुपमध्ये जाऊन बसा आणि त्यांना विचारा, तुम्ही रिटायरमेंट झाल्यानंतर तुमच्या ज्या काही PFचा पैसा आहे किंवा जो काही पैसा आहे ना, त्या पैशाचं तुम्ही स्वतःसाठी काय केलं? प्रत्येकाचं उत्तर आहे, आम्ही तो स्वतःसाठी वापरलाच नाही, आम्ही तो मुलांना दिला, मुलांना हवा होता, मुलांच्या ह्या गरजा होत्या, त्या गरजा भागवण्यासाठी त्याचा वापर केला गेला. म्हणून सांगतोय, लवकरात लवकर जेवढं शक्य होईल तेवढ्या अमाऊंटचे SIP सुरू करा, तुमच्या रिटायरमेंटचं प्लॅनिंग करा. तर हेच होतं मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचं होतं की जेवढं लवकर होईल तेवढं लवकर तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग सुरू करा. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.